जाऊया थेट साताऱ्यामध्ये आझाद कॉलेज या ठिकाणी देखील ईव्हीएम मशीन बंद पडलेलं आहे। मतदानाला सुरुवात होताच हे मशीन बिघडलेलं आहे, त्यामुळे खोळंबा झालेला आहे। नगरपालिका प्रभाग क्रमांक 16 मधील बूथ क्रमांक 2 वर हा सगळा प्रकार घडलेला आहे। तांत्रिक अडचणीमुळे ईव्हीएम मशीन बंद झालेलं आहे। ही मशीन सील करून नवीन मशीन बसवलं जाणार आहे। साताऱ्यातल्या आझाद कॉलेज या ठिकाणी हा बिघाड झाला आहे। बूथ क्रमांक 2 मध्ये मशीन बंद पडलेले, त्यामुळे आता ही मशीन बदललं जाईल आणि पुन्हा एकदा सुरळीत मतदान सुरू होईल। वाटतं सकाळपासून असं सुवर्ण हा चौथा प्रकार असेल राज्यामध्ये की ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे। 264 नगर परिषद आणि पंचायतींसाठी आज मतदान होतंय, मात्र हे मतदान सुरू असतानाच अशा पद्धतीनं मशीन बंद पडण्याच्या घटना सुद्धा घडतायत। साताऱ्यामध्ये आता अशी घटना घडलेली आहे। मशीन सील करून आता नवीन मशीन बसवलं जाणार आहे, मात्र त्यामुळे मतदान प्रक्रिया थांबलेली आहे। साताऱ्याच्या आझाद कॉलेज या ठिकाणी हे मशीन बंद पडलेले आहे। मतदानाला सुरुवात होताच मशीनमध्ये बिघाड झालेला आहे। अगदी भर थंडीत मतदार सकाळीच मतदानाला येतात आणि त्यावेळेला जर अशा पद्धतीने मशीन बंद पडलं तर स्वाभाविक आहे संताप हे सगळे मतदार व्यक्त करतात। मात्र तरीही मशीन सुरू झाल्यावर मतदान केल्याशिवाय हे मतदार इथून बाहेर पडत नाही, हे सुद्धा या मतदारांचं कौतुक करायला। हा बिघाड लवकरात लवकर दूर केला जाईल असं निवडणूक कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे। तांत्रिक अडचण आहे, त्यामुळे हा सगळा खोळंबा झालाय अशी माहिती समोर आली। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांच्याकडून। ओंकार, किती वेळात मशीन दुरुस्त होईल, काय म्हणतायत अधिकारी? आज जे साताऱ्यात आझाद कॉलेज या ठिकाणी जे मतदान सुरू होतं, तिथलं मतदान मशीन अचानक बंद पडलंय। सुरुवातीला हे तांत्रिक कारणामुळे बंद पडलंय असं समजत होतं। या ठिकाणी 2 बूथ बंद राहिले त्या मशीनमुळे। प्रभाग क्रमांक 16चं मतदान आहे, परंतु आता नवीन मशीन आणून हे मशीन बंद करणार आणि नवीन मशीन देऊन इथं मतदान सुरू करणार आहे। त्यामुळे काही वेळातच ते मतदान सुरू होईल आणि जो काही वेळ गेलेला आहे तो वेळ पुढे वाढवून देतील अशा प्रकारची प्राथमिक माहिती मिळते। ठीक, धन्यवाद ओंकार संपूर्ण माहितीसाठी। हा मुद्दा महत्वाचा आहे की वेळ पुढे वाढवून देणार आहे, जो वेळ गेलेला आहे हा मुद्दा महत्वाचा आहे। साताऱ्यातल्या आझाद कॉलेज या ठिकाणचं हे मशीन बंद पडलेलं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।